जहांगीरपुरी में कल जो हिंसा हुई दिल्ली में, आप लोग पहले ही कह रहे थे कि जिस तरह की बयानबाजी चल रही है, जिस तरह से द्वेष की भावना बढ़ाई जा रही है, उससे देश की हालत और देश का माहौल जानबूझकर राजनीतिक फायदे के लिए, चुनाव की राजनीति के लिए, चुनाव जीतने के लिए जिस तरह से आप खराब करने जा रहे हो, मुझे लगता है देश के लिए ठीक नहीं है। कल भी दिल्ली में हनुमान जयंती के यात्रा के ऊपर हमला हुआ। इससे पहले कभी नहीं हुआ था। रामनवमी और हनुमान जयंती बहुत ही शांतिपूर्ण तरीके से ये उत्सव मनाए जाते थे, लेकिन अभी इस बार जुलूस निकालना है, हम निकाल रहे हैं। वो हिंदुओं का हक है, किसी भी धर्म का हक है, लेकिन हमले जो होते हैं ये प्रायोजित है, ये पॉलिटिकल स्पॉन्सर्ड हमले हैं। इसलिए हमले हो रहे हैं कि देश का माहौल ख़राब हो, फिर एक बार देश में हिंदू मुसलमान दंगे हो, क्योंकि अब हिंदू पाकिस्तान नहीं चलेगा, सर्जिकल स्ट्राइक नहीं चलेगा, राम मंदिर नहीं चलेगा। तो ये जो माहौल ख़राब करके फिर एक बार 4-5 राज्यों में जो चुनाव आने जा रहे हैं उसमें वोट मांगने का ये पूरा षड्यंत्र है। महाराष्ट्र में भी कल बहुत सारी जगहों पर हनुमान चालीसा हुआ, महाआरती हुई, लेकिन यहाँ पर शांति बनी रही। राज ठाकरे ने कल जो बयान दिया, शांति बनी रही, लेकिन शांति भंग करने का काम चल रहा था। महाराष्ट्र में भी कल शांति भंग करने की पूरी कोशिश हो गई, मुंबई से लेकर महाराष्ट्र में जगह जगह पर। लेकिन यहाँ की जनता और यहाँ की पुलिस बहुत संयमी और बहुत ही मजबूत है, तो हमने ये नहीं होने दिया है और आगे भी नहीं होने देंगे। उनका जो मिशन था ये लोगों का कि महाराष्ट्र में भी श्री राम जी और हनुमान जी के नाम पर हम दंगे भड़काएंगे, ये उनका एक मिशन था यहाँ के नए ओबीसी का, हिंदू ओबीसी का। सर 13 पॉलिटिकल तो ये हम नहीं होने दिया है। इसीलिए जो माहौल बिगड़ रहा है, इसलिए देश के 13 प्रमुख पॉलिटिकल पार्टियों ने एक चिंता व्यक्त की है कि देश के प्रधानमंत्री चुप क्यों है। अगर 10 राज्यों में रामनवमी के ऊपर दंगा होता है तो प्रधानमंत्री, हमारे जो प्रिय प्रधानमंत्री जी है, उसने आकर लोगों को एक आह्वान करना चाहिए, कम्युनल हार्मनी के बारे में बोलना चाहिए, राष्ट्रीय एकता के बारे में बोलना चाहिए। क्या प्रधानमंत्री का इस सभी मूक दर्शक बनकर ये सभी माहौल को समर्थन है? अगर नहीं है तो आपको सामने आकर मन की बात बोलणी चाहिए। सर मराठीमध्ये मराठीमध्ये विचारायचं होतं की रामनवमीच्या नंतर हनुमान जयंतीच्या दिवशी देखील देशामध्ये दंगलीचा प्रकार झालेला आहे, महाराष्ट्रात देखील व्हायची शक्यता होती का आणि काय वाटते सर आपल्याला? काल दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरती हल्ला झाला। आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या 2 उत्सवांवरती कधीही तणावाचं वातावरण नव्हतं, कधीही त्या यात्रांवरती हल्ले झाले नव्हते। पण ह्या वेळेला या देशातल्या काही शक्तींनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठं षड्यंत्र असेल। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हनुमान चालीसा आणि भोंगे या निमित्तानं या राज्यातलं वातावरण तणावाचं आणि दंगेसदृश्य करण्याचं एक षड्यंत्र रचलं होतं, पण महाराष्ट्राचे पोलीस आणि महाराष्ट्राची जनता यांनी हा माहोल उधळून लावलेला आहे। आणि यापुढे सुद्धा या राज्याची जनता आणि यावेळी सुद्धा या राज्याची जनता यापुढे सुद्धा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं षड्यंत्र जर कोणी रचत असेल तर उधळून लावलं जाईल। रामनवमी आणि हनुमान जयंती हे शांततेने साजरे करण्याचे दिवस आहेत, कारण दोन्ही या दैवतांकडून समाजाला काही प्रेरणा आणि संदेश मिळालेला आहे। प्रभू राम असतील किंवा हनुमान असतील, पण काही लोक या दोन्ही दैवतांचा उपयोग राजकीय कारणासाठी करत आहेत। हे करू नये आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धार्मिक विद्वेषानं चूड लावण्याचा प्रयत्न करू नये। पोलीस समर्थ आहेत। महाराष्ट्रातले ओबीसी तुम्ही म्हणालात मगाशी, महाराष्ट्रातले ओबीसी नेमके कोण आहेत? महाराष्ट्रातले ओबीसी कोण आहेत हे आता काही हजार भोंग्यावरून स्पष्ट झालेलं आहे।
या विषयावरती चर्चा होऊ शकत होती सरकारशी, निवेदन देऊ शकत होते, चर्चा करू शकत होते. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्या निकालानुसार काही कारवाया सुरू आहेत. असं असतानासुद्धा फक्त या राज्यामध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवटसाठी एक स्थिती निर्माण करणं, यासाठी हे भोंग्यांचं राजकारण सुरू होतं. पण काल कोल्हापूरच्या निकालानं आणि लोकांनी ठेवलेला संयम याच्यामुळे हे संपूर्ण वातावरण बदललं. राज ठाकरे को आपने हिंदू ओवैसी के तौर पर कहा और मैंने किसी का नाम नहीं लिया है. मैंने इतना ही कहा है कि उत्तर प्रदेश की चुनाव जीतने के लिए जो काम भारतीय जनता पक्षा ने MIM के OBC से करके लिया है, वही काम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में नव हिंदू OBC से करके ले रही है. ज्या कारणावरून गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, ते कारण म्हणजे जेम्स लेनचं पुस्तक. आणि जेम्स लेन यांनीच दावा केला आहे की बाबासाहेब पुरंदरे हे माझ्या माहितीचा स्रोत नव्हते. काय वाटतं सर याच्यावर आपल्याला? नाही, याच्यावरती मला काही माहीत नाही. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही आहे. जेम्स लेननी काय दिलं आहे काय नाही मला माहीत नाही आहे. पण दोन्ही बाजूनी त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, प्रत्येकाकडे माहिती आहे. मी याच्यावरती बोलून आता डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांच्या वतीनं खुलासा करण्यासाठी जीवित नाही आहेत. त्याच्यामुळे जी व्यक्ती जीवित नाही आहे आपली बाजू मांडण्यासाठी, त्यांच्याविषयी बोलणं योग्य नाही. सर, एक वारंवार तुम्ही म्हणत आलेला आहे, पत्र तर लिहिलेलेच आहे, पण आपण सुद्धा किंवा मुख्यमंत्री हे इतर पक्षांशी संपर्क साधून आता जे काही वातावरण आहे नक्कीच मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब हे सगळ्यांशी संपर्कात आहेत. भविष्यामध्ये लवकरच बिगर भाजपा शासित राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत, मग ममता बॅनर्जींपासून सगळे, जी ममता बॅनर्जीने एक इच्छा व्यक्त केली आहे की सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन यावर चर्चा करावी. महाराष्ट्र त्यासाठी पुढाकार घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब पुढाकार घेऊन या सगळ्या मुख्यमंत्र्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची एक बैठक, एक कॉन्फरन्स मुंबईत घेण्याची तयारी सुरू आहे लवकरच. आणि त्यांचे मुख्य मुद्दे या देशाला भेडसावणारे महागाईपासून, बेरोजगारीपासून आणि आपण जो विषय घेतलेला आहे त्या विषयापर्यंत चर्चा करावी आणि त्यातून एक निष्कर्ष काढावा, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या भूमीवरती होणार आहे. सर, हिंदी में एक बार इसी बैठक को लेकर बता दीजिए कि भविष्य में क्या उद्धव ठाकरे या बाकी जो ममता बनर्जी ने, पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री जी ममता दीदी ने इस राज्य के सभी बिगर नॉन बीजेपी शासित मुख्यमंत्री और नेताओं को एक पत्र लिखकर देश की जो बारे में जो समस्या है, जो चिंताएं हैं, उस बारे में पत्र लिखा है और एक साथ बैठकर इस बारे में चर्चा करने की ज़रूरत व्यक्त की है. जिस तरह से केंद्रीय जांच यंत्रणा हर राज्य में जाकर तकलीफ़ दे रही है, महंगाई है, बेरोज़गारी है, कम्युनल हार्मोनी है, तो माननीय उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी की एक मीटिंग हो गई. उसमें ये तय हुआ है कि इस प्रकार की जो बैठक ममता बनर्जी करना चाहती है वह मुंबई में होस्ट करे, महाराष्ट्र की तरफ से सभी को हम इन्वाइट करें और यहाँ ये सभी मुद्दों पर चर्चा हो. सर, तुम्ही वारंवार म्हणत आलाय की आम्ही कमरेखालचे वार करत नाही, मात्र भाजप तरी देखील म्हणते की येत्या काळामध्ये आणखी भ्रष्टाचार बाहेर काढणार, आम्ही महाविकास आघाडीची लंका जाळणार. होय ना, मग लंका जाळ तिकडे जा ना. तिथे महागाईमुळे ती लंका जळली आहे. महागाईमुळे ही लंका जळू शकते. श्रीलंकेत जरा अभ्यास करा इतिहासाचा. आपल्या शेजारी राष्ट्रात काय चाललं आहे याचा इतिहास करा. लंकेत कधी काळी सोन्याच्या विटा होत्या बरं का. आज संपूर्ण लंका जळते आहे. लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. महागाई, बेरोजगारी या दोन प्रश्नावरती आणि या देशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्या लंकेला आग लावते. सर, 100 कोटी घोटाळा संदर्भात खंडन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की सर ते 100 कोटी किरीट सोमय्या यांनी सगळ्या खात्यांना पत्र लिहिलेले आहे आणि त्यांनी असं त्यांनी कोणालाही पत्र लिहू द्या, विक्रांत घोटाळ्यातील ते आरोपी आहेत. विक्रांत निधी संकलनाचा जो घोटाळा झाला त्याच्यावर ते जामिनावर सुटलेले आरोपी आहेत. एक आरोपी जेव्हा पत्र लिहितो की मी असा घोटाळा केला नाही 100 कोटीचा, मी 3 कोटीचाच केलेला आहे, ठीक आहे, 100 कोटीचा हिशोब आम्ही देऊ, 3.5 कोटीचा हिशोब त्यांनी द्यावा, काही चिंता नाही.
गुन्हेगार जो असतो तो अशा प्रकारे पत्रव्यवहार करत असतो. त्यांनी करत राहावं. एका पाठोपाठ एक त्यांचे घोटाळे बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. सर हिंदी में बोल दीजिए. तर मुख्यमंत्री बिगर भाजप राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आणि नवी मोड बांधण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेणार असल्याचंही राऊत म्हणालेले आहेत. त्याचबरोबर निवडणुकांसाठी देशातलं वातावरण तापवलं जात आहे, बिघडवलं जात आहे असाही दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यात भोंग्याचं राजकारण केलं जात असल्याचाही आरोप राऊतांनी केला आहे.